HP चा पेट्रोल पंप चिखलीतला आणि तिकडे लाईन बघा केवढी लागली मित्रांनो. अहो डिझेल बघाल तर फक्त 92 रुपये आणि पेट्रोल 105 रुपये लिटर आहे. म्हणजे त्या मानाने कमीच आहे या ठिकाणी. फक्त 1 ते 2 तास फक्त ऑन असतो हा पेट्रोल पंप, त्यानंतर संपून जातं. तर स्पीड पेट्रोलचं बघायला गेलात ना तर जवळजवळ 119 वर जाऊन पोहोचला आहे. म्हणजे काय खरं नाही. आणि ते म्हणतात की 120 रुपयापर्यंत नॉर्मल पेट्रोलचा रेट जाऊ शकतो इथून. आता जर तुम्ही काय ठिकाणी बघायला गेलात तर म्हणजे रस्ता पूर्ण पण झालेला नाही आहे, पण त्या भागामध्ये टोल नाके वगैरे झालेले आहेत. त्याच्यावरून देखील आता बरेचसे काही इश्यू चालू आहेत. तुम्ही रायगड साईडला बघाल तर 109 रुपयाच्या आसपास माझ्यामध्ये नॉर्मल पेट्रोलचा रेट आहे. आणि गुजरातला तर सगळ्यात कमी रेट आहे 100च्या आतमध्ये. आता मला हे कळत नाही की गुजरातमध्ये एवढा कमी रेट का, आपल्याकडे एवढे जास्त रेट का. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघत असाल की आपण अपडेट तुम्हाला देत आहोत, मग ते हायवेचे असू दे किंवा मग पेट्रोलचे असू दे किंवा मग अन्य. आज आपण बघणार आहोत कोकणात पेट्रोलचे रेट भयंकर वाढलेत मित्रांनो. म्हणजे अक्षरशः मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले की दादा तुमच्या पट्ट्यात काय रेट आहेत ते आम्हाला आवर्जून सांग. सो त्यासाठीच खास आपण आज व्हिडिओ करतोय. आज आपण मित्रांनो वेगवेगळ्या कंपन्यांचे जे पेट्रोल्स आहेत त्यांचे रेट काय असणार आहेत ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण चाललेलो आहोत तळी मार्गे चिपळूणला. तर आता तळीमध्ये लागणारा जो पहिला पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपामध्ये आपण जाऊ आणि तिथला जो काय रेट आहे तो तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. माझ्या मते मोस्टली जे सर्व पेट्रोल पंप आहेत तिकडे रेट माझ्यामध्ये सेमच असेल पेट्रोलचा डिझेलचा, बट तरी देखील आपण एकदा कन्फर्म करू आणि तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. बट कोकणामध्ये मित्रांनो पेट्रोलचे रेट हे हल्ली खूप वाढलेले आहेत आणि अजून देखील वाढण्याची शक्यता आहे. सो त्यातलीच आपली ही आजची अपडेट असणार आहे की जर तुम्ही कोकणामध्ये येत असाल अजून काही पुढच्या दिवसांमध्ये तर पेट्रोलची काय कंडिशन आहे किंवा काय भाव असणार आहे ते तुम्हाला आता सांगतो. हा आहे सगळ्यात पहिला पेट्रोल पंप तळीतला, तो म्हणजे आपला इंडियन ऑइलचा. सो इकडे जरा जाऊया आतमध्ये आणि त्यांना विचारून येऊया की रेट काय आहे. मित्र हो, पेट्रोलचा रेट आहे 113 रुपये आणि डिझेलचा रेट आहे जवळजवळ 99 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट 100 रुपयेच आहे. तर सगळ्यात जो आपला आता तळीचा पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा त्या पेट्रोल पंपाचा मित्रांनो हा रेट आहे. सो आता पुढे मिळेल आपल्याला HP चा पेट्रोल पंप. सो तिकडे बघूया काय रेट असणार आहे. आणि आता आपण ज्या तळीच्या पेट्रोल पंपात गेलो होतो ना तिकडे पेट्रोल पण संपलं होतं. सो ही पण एक अपडेटच आहे मित्रांनो. डिझेल पण संपलेलं आणि पेट्रोल पण संपलेलं आणि हे CNG पंप आहे त्या ठिकाणी. सो CNG देखील नव्हतं. सो अजून देखील काय काय गोष्टी अशा आहेत बऱ्याच ठिकाणी. आता मी असं पूर्ण कोकणामध्ये म्हणू शकत नाही. काय काय पंपांमध्ये मित्रांनो अशा अवस्था आहे. जसं की आता तळीतल्या ह्या इंडियन ऑइलमध्ये संध्याकाळी बरोबर 6:30 वाजताची ही अपडेट मी तुम्हाला सांगते 30 तारखेची की पेट्रोल संपलं होतं आणि पेट्रोलचा रेट पण तुम्ही बघितला असालच की 113 रुपये आहे. आता जाऊया पुढे बघूया. HP पेट्रोल पंपाच्या आधी अजून एक छोटा पेट्रोल पंप लागतो या चिखली या गावामध्ये. सो तिथे बघूया काय रेट असणार आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना ऑलमोस्ट रेट सेम असतील, बट मित्रांनो पेट्रोलचे प्राईस वाढत आहेत. काय कळत नाही मला नक्की काय विषय आहे. गुजरात साईडला वगैरे पेट्रोल 100च्या आतमध्येच आहे, बट जर तुम्ही आपल्याकडे बघाल तर जवळजवळ 113पर्यंत पेट्रोल आलं आहे. म्हणजे काय बोलायचं आता प्रश्नच पडला हा, फिरायचं की नाही हा एक मोठाचा प्रश्न आहे. समोरच HP चा पेट्रोल पंप चिखलीतला आणि तिकडे लाईन बघा केवढी लागली मित्रांनो. का, कारण तळीमध्ये पेट्रोल संपले ना, सो त्यामुळे इकडे लाईन लागलेली आहे बघा. काय म्हणजे कळायला मार्गच नाही अजिबात की अजून देखील अशा काय कंडिशन आहेत मला कळत नाही. कारण आमच्या चिपळूण साईडला जर तुम्ही बघाल तर बऱ्याचशा पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल मिळतं आहे, पण इकडे मी आता बघतोय ना तळीमध्ये पेट्रोल नाही, त्यामुळे त्याच्या पुढच्या पेट्रोल पंपामध्ये एवढी मोठी लाईन लागलेली आहे. आणि इकडे देखील रेट पेट्रोलचा एवढाच आहे 113 रुपये आणि डिझेल जवळजवळ 100 रुपये, म्हणजे 99.84च्या आसपास वाटतं काहीतरी डिझेल आहे. सो खूप बेकार हालत मित्रांनो अजून देखील कोकणात. चला पुढचा पेट्रोल पंप आहे आपला नवीनच झालेला, तिकडे आता बघूया काय कंडिशन आहे. काजळी फाटा जो आहे त्या ठिकाणी आता आपण आहोत आणि त्या ठिकाणी हा नवीनच HP चा पेट्रोल पंप झाला आहे. जवळजवळ माझ्या मते काहीतरी 3-4 महिने झाले असतील नवीनच होऊन. तर मग इकडे पण बऱ्यापैकी थोडीशीच गर्दी आहे, कारण कसं आहे आता ऑब्वियस आहे पाचच्या पेट्रोल पंपात पेट्रोल नाही, त्यामुळे इकडे देखील थोडी गर्दी आहे, जास्त नाही बघा. सो इकडे आता पेट्रोलचा रेट काय आहे जरा थोडं थांबतो आणि विचारतो. काय आहे ना, कॅमेरा ऑन ठेवला तर ते लोक काय बोलत नाहीत. सो त्यामुळे कॅमेरा बंद करूनच मला बोलावं लागतं. चला जरा आज जाऊन त्यांना रेट विचारून येतो. आता आपण बरोबर त्या HP पेट्रोल पंपाच्या बाजूला उभे आहोत. कसं आहे ना, कॅमेरा जर ऑन ठेवला तर तिकडे जाऊन ते बोलायला लागतात. त्यांना मगाशी पण एका पेट्रोल पंपात गेलो आणि त्यांना रेट विचारला, ते म्हणतात कॅमेरा का ऑन केला आहे, त्यांना काहीतरी वेगळं वाटतं. ठीक आहे, एनिवे HP पेट्रोल पंपामध्ये रेट आहे 113 रुपये. इकडे पण सेम रेट आहे मित्रांनो. आणि जर स्पीड पेट्रोलचं बघायला गेलात ना तर जवळजवळ 119 वर जाऊन पोहोचला आहे. म्हणजे काय खरं नाही. आणि ते म्हणतात की 120 रुपयापर्यंत नॉर्मल पेट्रोलचा रेट जाऊ शकतो इथून पुढच्या काही महिन्यांमध्ये. म्हणजे आता जगणं मुश्किल झालेलं आहे मित्रांनो अक्षरशः सर्वसामान्य माणसांचं. आणि जर तुम्ही रायगड साईडला बघाल तर 109 रुपयाच्या आसपास माझ्यामध्ये नॉर्मल पेट्रोलचा रेट आहे आणि स्पीडचा जरा थोड्या 3-4 रुपये एक्स्ट्रा पकडा. पण आपल्या पट्ट्यात जर बघायला गेलात म्हणजे गुहागर रत्नागिरी पट्ट्यात मी आता आहे त्या पट्ट्यात 113 रुपये नॉर्मल रेट आहे.
आणि स्पीड 119, म्हणजे खूप भयंकर मित्रांनो रेट वाढलेले आहेत पेट्रोलचे सध्या कोकणामध्ये. आणि काय काय पेट्रोल पंपामध्ये तर पेट्रोल पण नाही, तुम्ही आता बघितलं असेलच. चला एनिवे, इथून आता जरा पुढे जाऊया. पुढे आहे आपला भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप, तिकडे बघूया काय परिस्थिती आहे. आता असं झालं आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो पेट्रोलचे जे रेट आहेत ना ते आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. जर तुम्ही गोव्या साईडला गेलात तर तुम्हाला रेट वेगळा मिळेल. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी साईडला रेट सेमच आहे, 113 रुपयाच्या आसपासच पेट्रोल चालू आहे सध्या. पण जर रायगड साईडला बघायला गेलात तर 109च्या आसपास पेट्रोल आहे. तसंच माझ्या मते मुंबईला आणखीन काही वेगळा रेट असू शकतो. आणि गुजरातला तर सगळ्यात कमी रेट आहे, 100च्या आतमध्ये. आता मला हे कळत नाही की गुजरातमध्ये एवढा कमी रेट का आणि आपल्याकडे एवढा कमी रेट, म्हणजे आपल्याकडे एवढे जास्त रेट का. आपल्याकडे काय ते पेट्रोलच्या खाणी किंवा तेलाच्या खाणी काय नाही आहेत म्हणून असा रेट आहे का गुजरातला तेलाच्या खाणी जास्त आहेत म्हणून असा रेट आहे, मला काहीच आयडिया नाही आहे. का तिकडे त्यांना ट्रॅव्हलिंग जवळ पडतं का, टॅक्स बिक्स काही मला समजत नाही. बट हे एवढं रेट का हेचं मला उत्तर अजूनपर्यंत काढलं नाही आहे. माझ्या बाजूला आहे मित्रांनो भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप, हा बघा. हा जो भारत पेट्रोलियमचा पंप तुम्ही बघितला तिकडे देखील रेट सेमच आहे, काय चेंजेस नाही आहे. त्यामुळे इकडे काही जास्त मी थांबलो नाही, कारण आज सकाळी ज्या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरलं आहे त्यामुळे रेट सेमच आहे मित्रांनो, काय फरक नाही आहे. फक्त एवढंच आहे की इकडे पेट्रोल आहे, इकडे काय गर्दी वगैरे नाही, तुम्हाला हवं तेवढं पेट्रोल या ठिकाणी मिळतंय. फक्त जर तळीमध्ये पेट्रोलचे लोकांना सकाळी पेट्रोल त्या भागात देखील होतं. सो चला आता डायरेक्टली थेट आपण रामपूरला जाऊ, कारण रामपूरला आता पेट्रोल पंप आहे. त्याच्यामध्ये काय आता कुठे पेट्रोल पंप नाही आहे, थेट रामपूरच्या आधी एक पेट्रोल पंप लागतो, मग त्याच्यानंतर डायरेक्ट नायराचा पेट्रोल पंप आहे. नायराच्या पेट्रोल पंपामध्ये जरा रेट वेगळे आहेत, तो ते देखील आपण सांगू. मी काय ठिकाणी बघायला गेलं तर म्हणजे रस्ता पूर्ण पण झालेला नाही आहे, पण त्या भागामध्ये टोल नाके वगैरे झालेले आहेत, त्याच्यावरून देखील आता बरेचसे काही इश्यू चालू आहेत. तर मला एवढंच सांगायचं आहे की आधीच्या आपल्या ज्या मेन आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपला रस्ता, जो की मुंबई गोवा महामार्ग कित्येक वर्ष मित्रांनो रखडलेला आहे. सो त्याचं कुठेतरी काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही प्रत्येक कोकणवासियांची इच्छा आहे. तसंच प्रत्येकजण या कोकणामध्ये दरवर्षी फिरायला येत असतो. तो ज्यावेळेला मुंबई गोवा हायवे येतो त्यावेळेला तो म्हणजे आपण एक म्हणतो ना, कधी चांगलं बोलून जातच नाही, वाईटच बोलून जातो. हे असं का होतं याचा जरा विचार एकदा तरी करावा असं मला तर नेहमी वाटतं. कारण तुम्ही जर बघायला गेलात तर मित्रांनो कोकण म्हणजे ही काय साधी जागा नाही आहे, कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे. त्यामुळे कोकणात येणारा रस्ता तरी ॲटलिस्ट चांगला असावा एवढीच आता आमची इच्छा आहे. कारण आता तुम्ही बघाल तर आता पावसाळा चालू होईल, त्याच्यानंतर ताबडतोब मग गणपती, त्यामुळे बरेचसे पर्यटक म्हणा, बरेचसे कोकणवासी प्रत्येक वेळेला प्रत्येक सणाला कोकणामध्ये येणार. ट्रेननी तर काय येऊ शकत नाही, कारण ट्रेनला अफाट गर्दी असते, त्यामुळे प्रत्येकजण आपापली गाडी काढून येत असतो. बट ह्या रोडने तरी कसं यायचं, काय ठिकाणी तर रस्ते देखील झालेले नाही आहेत, बट टोल नाके मात्र झालेले आहेत. सो हे कितपत योग्य आहे, काय योग्य आहे हे मलाच काय कळत नाही. तुम्हाला यावर काय वाटतं ते मला आवर्जून कळवा. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे रामपूरचा, त्या ठिकाणी आता आपण आहोत. आणि इकडे देखील पेट्रोल मिळते, काय प्रॉब्लेम नाही. आणि रेट तर सेम आहेत, रेटमध्ये काय चेंजेस नाही, रेट सेम. रेटमध्ये अजिबात काय चेंजेस नाहीत, रेट मात्र सगळीकडे सेमच आहेत पेट्रोलचे. म्हणजे आपण HP म्हणा, भारत पेट्रोलियम म्हणा, त्यानंतर मग तुमचं इंडियन ऑइल म्हणा. फक्त मला वाटते नायरामध्ये जरा थोडे चेंजेस बघायला मिळतील प्राइसिंगमध्ये, कारण मला एक माझा मित्र मध्यंतरी बोलला होता. सो आता आपण नायराचा जो पेट्रोल पंप आहे तिकडे आता आपण जाऊया, कारण मला वाटतं की तिकडे प्रति लिटर मागे जरा थोडे जास्त चार्जेस आहेत, एकदा बघू आपण. आणि सगळ्यात मेन विषय म्हणजे जरा पॉवर पेट्रोलबद्दल बोलतो. पॉवर पेट्रोल तर काय मी जास्त कधी टाकत नाही, पण जे कोणी टाकत असतील सो त्यांना मला एकच विचारायचं की पॉवर पेट्रोलचे रेट जर एवढे वाढलेत तर तुमचं त्यावर काय मत आहे, एकदा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मित्रांनो. कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच ठेवलेला आहे, सो जरा तुमची मतं पण माझ्यापर्यंत येऊ द्या, कारण नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी एवढा व्हिडिओ करतोय, सो नक्की तुमची देखील मतं मला ऐकायची आहेत. सो आवर्जून कमेंट करा. तर हो, मला आत्ता कळालं की या नायरा पेट्रोल पंपामध्ये एवढी गर्दी का असते दररोज सकाळी. अहो डिझेल बघाल तर फक्त 92 रुपये आणि पेट्रोल 105 रुपये लिटर आहे, म्हणजे त्या मानाने कमीच आहे ह्या ठिकाणी. सो त्यामुळे त्या नायरा पेट्रोल पंपातलं जे पेट्रोल आहे ते सकाळी फक्त 1 ते 2 तास फक्त ऑन असतो हा पेट्रोल पंप, त्यानंतर संपून जातं. सो भयंकर गर्दी असते. चिपळूणमध्ये नायरा पेट्रोल पंप आहे, जर गुहागर साईडला जात असाल तर तुम्हाला हा पहिलाच पेट्रोल पंप पाहायला मिळेल. सो ही एक अपडेट मित्रांनो बघून घ्या. नायरा पेट्रोल पंपाचे रेट कोकणामध्ये सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे असे आहेत, हे बघा. 105 रुपये पेट्रोल आणि डिझेल आहे 92 रुपये. सो मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की नायरा पेट्रोल पंपामध्ये 105 रुपयाने पेट्रोल चालू आहे आणि डिझेल पण 92 रुपये, म्हणजे शॉक करणारी गोष्ट आहे. मला आधी वाटलं की पेट्रोल महाग असेल, पण तसं काही नाही आहे, पेट्रोल कमी आहे. सो नक्की तुम्ही मित्रांनो नायरा पेट्रोल देखील टाकू शकता एकदा. आणि मला हे सांगा की हे असं कसं काय होऊ शकतं, म्हणजे नायराचं पेट्रोल कमी आणि बाकी ठिकाणीचं पेट्रोल जास्त, हे कसं काय, म्हणजे मलाच काही कळत नाही. तर तुम्हाला काय आयडिया असेल तर मला नक्की आवर्जून कमेंट करून कळवा.
तर मित्रांनो, तुम्ही तर बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणामध्ये सध्या पेट्रोलचे काय भाव आहेत आणि इथून पुढे अजून किंमत किती जाणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अजून अशाच आपण अपडेट नक्कीच आपल्या चॅनलवर आणत असणार आहोत याच्या पुढे देखील. सो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी ज्या काय गोष्टी तुम्हाला मांडतोय त्यावर तुमचं काय मत आहे ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.